छान अशी संध्याकाळ झालेली आहे आणि रॅन्डम व्हिडिओ बनवते. काल रात्रीपासून मला खूप लो फील होत होतं, म्हणजे मला जरा बरं नव्हतं वाटत. सो सकाळी मी सुदर्शनला काही टिफिन वगैरे दिला नव्हता, तो कामाला गेला आहे. आणि आता जस्ट मला बरं नाही म्हणून तो लवकर येतो आहे घरी. म्हणून मी असं ठरवलं आहे की इव्हिनिंग आहे छान, म्हणून स्पेशल असं त्यासाठी नाश्ता करूया आपण. आणि मला आता बरं वाटतं आहे. सो मी बोलली, त्याने जस्ट मला कॉल केला आणि बोलला मी घरी येतो आहे, थोडंसं चहा ठेव बोललेला मला. म्हणले चहा कशाला, थोडंसं असं छान नाश्ता करूया. सो चला नाश्ता करूया आपण. किचनमधला खूप टफेस्ट पार्ट आहे माझ्यासाठी कांदा. खूप रडवतो मला खूप जास्त. मी ना इकडे सगळं प्रिपरेशन करून घेतलं आहे. बारीक कांदा चॉप केला आहे, थोडीशी मिरची, इथे सगळे स्पायसेस आहेत. ते थोडंसं बेसन पीठ, थोडंसं काय आहे यार सॉरी तांदळाचं पीठ, आणि इकडे पोहे थोडेसे भिजवून घेतले. त्याच्या मी छोट्या छोट्या अशा टिक्कीज बनवून घेते. मला फार मोठ्या आवडत नाहीत म्हणून स्मॉल साईजच्या. आणि ते आहे मैद्याचं मी बॅटर बनवून घेतलेलं आहे असं प्लेन. आणि इथे रॉ कॉर्नफ्लेक्स असतो ना, त्याचं मी मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे क्रिस्पीपणा येण्यासाठी. मैद्याच्या स्लरीमध्ये आता डिप करून इथे मी कॉर्नफ्लेक्समध्ये ॲड करते. टिक्कीज रेडी झालेले आहेत आणि आता मी ह्याला डीप फ्राय करणार आहे. टिक्कीज रेडी झालेले आहेत काही, बघू शकता तुम्ही. ओह माय गॉड, ये गाइस सुदर्शन आलाय. सो आता मी त्याला पिक करायला जाते. टिक्कीज रेडी झालेले आहेत आणि आता मी थोडंसं प्लेटिंग करायचं ट्राय करते. सो बघूया मला जमतंय का. गाईज फर्स्ट अटेम्प्ट माझा फेल झालाय, मला नाही जमलंय. सो आता आपण टेस्टला देऊया माझ्या आहूंना. दिन भर करे बातें हम फिर भी लगे बातें अधूरी आजकल मन की दहलीजों पे कोई आए ना बस तुम जरूरी आजकल.